मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऑनलाईन विकत घेता ना फ्लिपकार्ट, अमेझॉन वरनं एखादी गोष्ट, तर सगळ्यात महत्वाचा डिसिजन तुम्ही कुठं बनवता माहितीये? जेव्हा तुम्ही रेटिंग्स आणि रिव्ह्यूज वाचता तेव्हा 5 स्टार रेटिंग दिसले की तुम्हाला लगेच वाटतं की अरे हा जबरदस्त आहे, लोकांनी खरेदी केलाय. पण हे स्कॅम आहे. तुम्ही हे बघितलं असेल मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखादं प्रॉडक्ट ऑर्डर करता तेव्हा बॉक्स येतो. बॉक्स मध्ये एक लिहिलेलं असतं की आम्हाला 5 स्टार रेटिंग द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयाचं 100 रुपयाचं कॅशबॅक देऊ. आणि लोक काय करतात, त्या 50-100 रुपयासाठी जातात, तिथं जाऊन अमेझिंग, फॅन्टॅस्टिक, जबरदस्त असं वन लाईन रिव्ह्यूज वगैरे टाकतात. बट प्लीज अशा रिव्ह्यूज कडे लक्ष देऊ नका. तर तुम्ही कसं ओळखायचं की हा परफेक्ट प्रॉडक्ट आहे? हे बघा, रेटिंग्स जेव्हा तुम्हाला चेक करायचे किंवा रिव्ह्यूज चेक करायचे ना, सगळ्यात आधी बघा की ते वन लाईन रेटिंग्स आहेत का. त्या रेटिंग्स वरती विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, एकाच दिवशी भरपूर लोकांनी भरपूर काही रिव्ह्यूज वगैरे टाकले असतील, याचा अर्थ लोकांनी खरेदी केले आणि एकाच दिवशी टाकलेले आहे. आणि एखादा जर का रिव्ह्यू चांगला जरी असला ना, तरी सुद्धा त्या रिव्ह्यूअरच्या प्रोफाईल मध्ये जावा आणि बघा मागचे सुद्धा त्यांनी जे प्रॉडक्ट घेतलेले त्याचे रिव्ह्यूज त्यांनी कसे दिलेले. आणि फायनली प्रॉडक्ट घेताना ना ऑथोराइज सेलर्स कडनंच घेत जावा. हे फार महत्वाचं आहे, कारण की बरेच वेळा ना हे सेलर्स सुद्धा खोटे असतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. सो ऑथोराइज रिटेलर्स वगैरे असतात, त्याची लिस्ट मी दाखवतोय, त्यांच्याकडनंच घ्या. बरं तुम्ही सांगा, तुमच्या बरोबर असं कधी स्कॅम झालाय की तुम्ही इतके सगळ्या लोकांचे रेटिंग्स बघितले, प्रॉडक्ट खरेदी केले आणि तेव्हा कळालं अरे हा तर बकवास प्रॉडक्ट आहे?